महत्वाची घडामोड राज्यातनं बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी स्ट्रॉंग रूम मधून मतपेट्या देण्यास सुरुवात झाली। मतपेट्या गावागावातल्या सर्व बूथ केंद्रांवर पोहोचवल्या जाणार आहेत। मतपेट्या बूथ केंद्रावर पोहोचवणार त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामात सुलभता येणार आहे। निवडणूक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे। उद्या होणाऱ्या मतदानासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय। विधानसभा पोटनिवडणुकीची उद्या मतदान प्रक्रिया पार पडत आहे। एकंदरीतच बारामतीमधील जे स्ट्रॉंग रूम आहे इथून मतपेट्या आहेत त्या देण्यास सुरुवात झालेली आहे। मतपेट्या गावोगावी देण्यास सुरुवात झालेली आहे। काय प्रक्रिया राबवली आहे? बारामती विधानसभा ची जी पोटनिवडणूक आहे त्याच्यासाठी उद्या मतदान होणार आहे। आपण सर्व साहित्य हे मतदान केंद्रावर वाटप करणार आहे। एक प्रत्यक्षामध्ये जे मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी 1, 2, 3 व सिपाई आणि पोलीस कर्मचारी आहेत यांना साहित्य वाटपाच्या ठिकाणी आपण बोलवलेलं नाही। त्यांना सर्वांना आपण जे आदेश प्राप्त करून दिलेले आहेत त्या आदेशाप्रमाणे त्यांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाण्यास सांगितलेलं आहे। 478 बूथ्स आहेत आणि पोलिसांचा प्रत्येक बूथवरती एक पोलीस असणार आहे। काही सेंट्रल पोलीस फोर्सेसचे कमांडोज आलेले आहेत। कॅमेरा पर्सन कृष्णासह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।